एका छोट्या झोपडीमध्ये राहत होती आणि 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 ती बकरी असं माल गेलेली होती सामान आणायला आणि बकरी आणि बकरी आणि बकरी बकरी गेली आणि लांडगा हे सगळं बघत होता गपचूप खिडकीतून आणि लांडगाने कडी वाजवली आणि 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 सात कोकलांनी बघितलं की फटीतून बघितलं की त्यांना काय दिसले आणि लांडग्याला काय म्हटलं त्यांनी की तू आमची आई नाही आहेस निघून जा आणि नंतर लांडगा वैतागला नंतर लांडगा जंगलात जातो आणि त्याने मध पिलं आणि तो परत बकरीच्या घरी आला आणि परत त्याने दाल वाजवलं आणि त्याने परत दाल वाजवलं आणि परत लहान मुलांनी बघितलं की तुझा की टायटल काय आहे तू लहान मुलांनी म्हणलं तू निघून जा आणि लांडगा वैतागला आणि त्याने आणि तो गावाच्या चक्कीत गेला दुपारची वेळ होती आणि चक्कीवाला झोपला होता आणि हळूच त्याने मिठात पाय टाकले आणि त्याने हळूच मिठात पाय टाकले आणि परत बकरीच्या घरी आला आणि त्याने दरवाजा वाजवला आणि लहान मुलांनी फटीतून बघितलं की त्यांना पांढरे पाय दिसले पांढरे पाय दिसल्यावर त्याने लहान मुलांनी दाल उघडलं आणि बघतो तर काय लांडगा आणि सगळी कोकला पळायला लागले आणि लांडगानी सहा कोकल्याला घेतलं आणि एक कोकला वाचला आणि त्याचं लांडग्याकडे लक्ष केलं नाही आणि ते वाचलं आणि त्यांनी तो एका पोतात बांधलं आणि ते पोत येऊन चालू लागला आणि त्याला चालून दमला म्हणून त्याने एक पोत ठेवलं आणि झाडाच्या बाजूला पोत ठेवलं आणि झोपला आणि नंतर बकरी तिकडे आली आणि एका पिशवीमध्ये ती सहा कोकडं हलत होती आणि तिने हळूच ते पोत काढलं आणि तिने सहा पिल्लांना बाहेर काढलं आणि ती बकरी आणि तिचे 7 पिल्लं गपचूप बघू लागले आणि लांडगा म्हणला की खूप वेळ झाला उशीर झाला आणि त्याने ते पोतं घेतलं आणि तो उठला आणि म्हणाला की किती जड आहे आज तर माझी मेजवानी आहे आणि लांडगाचं लक्ष समोर होतं आणि एक काळी नदी होती त्याचं लक्ष गेलं नाही तो चालला आणि तो नदीमध्ये पडला आणि तो वाहू लागला तात्पर्य गोष्टीचा शेवट नेहमी वाईटच होतो.